नमस्कार नमस्कार नमस्कार. कमलायत किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण छान असे गव्हाच्या चिकापासून पापड बनवून घेतलेले आहे. हे आपले बनवलेले पापड 3 कलरचे, हे आपले तळलेले पापड बघा. सफेद कलर, हिरवा कलर और पिवळा कलर. बघा छान मस्त तुम्हाला बनवून वाळून व तळून पण दाखवलेले. पण ही पूर्ण रेसिपी तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतरच समजेल की मी हे पापड कशा पद्धतीने बनवून घेतलेले. मग माझी रेसिपी ही पूर्ण बघा, स्टेप बाय स्टेप तुमच्या सर्व व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षात येतील. छान आपल्या इथं पाहुणे आल्यावर असं ताटामध्ये आपण वेगवेगळे पापड वाढले ना, खूप सुंदर व छान असं ताट दिसेल. खाणारा पण विचारेल की पापड तुम्ही कशापासून बनवलेले. चला मग आज आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आज आपण पापड कशा पद्धतीने बनवून घेतलेले मी तुम्हाला पुढील रेसिपी मध्ये दाखवते. हा आहे गव्हाचा चीक. 2 किलो गहू 4 दिवस भिजत ठेवले. 4 दिवस पूर्ण झाल्यानंतर मी संध्याकाळच्या वेळेस ते दळून घेतले आणि पुन्हा ते 1 दिवस पाण्यात ठेवले. मी सकाळी एक पाणी ओतून घेतलं त्याचं. आता तर काढून घेते पाणी. हळूचं सवरचं पाणी काढून घ्यायचंय. त्याच्यापासून छान अशी आपल्याला रेसिपी बनवायची आहे. गव्हाची प्रोसेस मी कुरडयांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले की हे गहू कसे धुवायचे, कसे दळायचे, चीक कसा काढून घ्यायचा. त्याच्यामुळे मी हे गहू भिजत घालताना किंवा दळताना हे पूर्ण दाखवलेले नाही. माझा कुरडयाचा व्हिडिओ कमल आहे युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईलच. असं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आपण. जेवढा आपण पाणी काढून घेतलं ना तेवढा आपला चीक असा लवकर शिजायला मदत होती. जास्त पाणी असलं ना तर गार याच्यामध्ये गार चीक आपण गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर मग तो चीक शिजायला वेळ लागतो, म्हणजे असा कलर बदलायला वेळ लागतो. त्यावेळी पूर्ण पाणी काढून घेतलं चिकाचं. आता चीक हळूहळू आपल्याला असंच हात न लावता हळूहळू असं काढून घ्यायचं. मग आता एक पातेलं घेतलं मी, त्या पातेल्यामध्ये काढत चालू. आता चिका आपल्या आहे ना हळूहळू बरोबर तो वितळत चालेल बघा. आता पातेल्यापासून तो सुटायला लागलाय आणि चिक आपला असा वितळायला लागलाय. आता आपल्याला मोजून घ्यायचे या भांड्याने. थोडस निळतीच्या साह्याने असं चीक खाली बसलेला काढून घेते, म्हणजे लवकर जातो. तुम्हाला अजून एक सांगते, हा चीक आहे ना असाच कच्चा चीक वाळून ठेवायचा उन्हामध्ये आणि हवा बंद भांडीमध्ये तो भरून ठेवायचा. तोंड जर आलं ना आपलं तर थोडासा असा चिकाचा वाळलेला चिकाचा खडा थोडस तोंडात टाकला ना, आपलं कसं पण तोंड आलेलं असतं ना तर ते बरं होतं. आता हे पण याच्यात काढून घेतो. म्हणजे हा घट्ट चीक त्या पातळ चिकामध्ये टाकला ना तर तो पण लगेच तसं व्यवस्थित वितळेल. ज्या पातेल्यामध्ये आपण चीक घेतलाय ना तो आता मी दुसऱ्या भांड्यात ओतून घेते. आपल्याला त्याच पातेल्याने पाणी हे मोजून घ्यायचंय. त्यामुळे तुम्हाला म्हटलं ना चीक ऑटोमॅटिक वितळला जाईल, हात पण लावला नाही. त्या पातळ चिकामध्ये जो आपण चीक काढला ना खाली बसलेला घट्ट चीक, तो पण व्यवस्थित वितळला गेला त्याच्यामध्ये. आता थोडस मी त्याच्यात पाणी टाकते, व्यवस्थित असं मिसळून टाकून घे. पातेलं ठेवलं गॅसवर. ज्या पातेल्यात चीक घेतलं ना तेच एक पातेलं भरून पाणी टाकून घेतलं. त्याच्यानंतर परत मी ते अर्ध पातेलं पाणी टाकते. हे आपण पाणी उकळल्यानंतर अर्ध पातेलं काढून घेऊ. आपल्याला कमी लागलं तर आपल्याला ते टाकता येईल. आता व्यवस्थित आपल्या पाण्याला आधी उकळी येऊ द्यायची. झाकण पॅक ठेवलं मी. पाण्याला मस्त छान उकळी. आता मी थोडस गॅस कमी करते. आपल्याला पाणी काढून घ्यायचं. अर्धे पातेले एवढं पाणी आपण काढून घेऊ त्याच्यात. पाणी उकळतंय, व्यवस्थित काळजीने काढायचं. हे बघा अर्धे पातेले एवढं पाणी काढून घेतलंय. या पातेल्याने एक पातेलं चीक घेतलेलं आहे म्हणून 1.5 पातेलं एवढं पाणी ठेवलेलं होतं. अर्ध पातेलं पाणी काढून घेतलं. ते पाणी मी झाकून ठेवते. आपल्याला लागलंच तर हे पाणी वापरता येईल.
ते बघा छान मस्त या पाण्याला पण उकळी आली. आपण चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. आता मी 1.5 चमच एवढं मीठ टाकून घेतलंय. आता गॅस थोडासा जोरात केला. आता चिक बघा आपण ज्या पातेल्यामध्ये बसून घेतलेला होता ना मोठ्याने थोडंसं हलवून घ्यायचा, म्हणजे तो खाली बसलेला असा तो उठून जाईल. म्हणजे खाली बसलेला तो लटकून नाही राहणार पातेल्याला. असं एका हाताने मी पातेलं पकडलंय, एका हाताने गोट्या हळूहळू हळूहळू टाकायचं. आता मी त्या पातेल्यामध्ये थोडस गरम पाणी टाकते, विसळून आणि टाकून देते. पण विसळून घेते. गॅस खाली जोरात आहे, कपड्याने दाबून धरलं एका हाताने पातेलं. व्यवस्थित असं गोट्याने हळूहळू हळूहळू असं गोटे फिरवायचं, म्हणजे त्याच्यात कडपड्या पण व्हायला नको. व्यवस्थित आपला चिक असा शिजलं जाईल. कलर लगेच त्याचा सफेदचा असा कलर बघा लगेच बदलायला सुरुवात झाली. कडाचा चिपकलेला सवलत भरी घ्यायचा तो. मस्त आपला चिक एकाच हाताने पातेलं पकडलं आणि एका हाताने हळूहळू. आता गॅस मी जरा कमी करून घेतलेला आहे. 2 किलो गव्हाचा चिक आहे हा बघा. मस्त बदलला ना आपल्या चिकाचा कलर बघा. छान एक पण अशी गटोळी झाली नाही, काही नाही बघा. गोट्या पण उभं राहिला त्याच्यामध्ये, म्हणजे आपला चिक हा झाला. याच्यातून गोट्यामधून खाली तुटत नाही, म्हणजे चिक आपला हा व्यवस्थित शिजला गेला. गॅस कमी ठेवला आपल्याला, तरी पण हा 1-5 मिनिटासाठी वाफ भरून घ्यायचा आहे. चिक व्यवस्थित गोळा करून घेतला पातेल्यामध्ये, कपड्याने आपण तो झाकून ठेवू. आपल्याला एक्स्ट्राचं वरून पाणी लागलं नाही. 1 पातेलं चिक व 1 पातेल्या पाण्यामध्ये आपलं हे झालंय. आपण जे पाणी काढून घेतलेलं होतं ते आपलं तसंच राहिलेलं आहे. म्हणजे जेवढा चिक तेवढं पाणी हे बरोबर आपलं माप असतं. आता याला मी 5 मिनिटं असंच वाफ भरू देते गॅसवर. एक वेळेस मध्ये चेक केला मी चिक, मस्त असं झालाय बा. चिक आपला इथे तयार झाला. आता गॅस करते बंद. आपण चिक आता वेगळा वेगळा काढून घेणार आहे. तर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत फ्रूट कलर. थोडासा असा फ्रूट कलर टाकून घेतला, चम्मचने व्यवस्थित असा मिक्स करून घेते. हा झाला मिक्स. हा आपला पिवळा कलर झाला. आता त्याच पद्धतीने मी दुसऱ्या भांड्यामध्ये पण घेते चिक थोडा. आता त्याच्यामध्ये परत मी दुसरा हिरवा कलर टाकून घेतला थोडा. दोन्ही आपण फ्रूट कलर टाकून घेतले, तो पण मिक्स करून घेते. थोडा किंचित कलर टाकायचा. याचे आपल्याला कलरचे पापड पण बनवता येतात किंवा कलरचे कुरडई पण बनवता येते. आता उरलेला चिक एका भांड्यामध्ये तो पण काढून घेतला. आता आपण 3 कलरचे हे पापड बनवणार आहोत. पापड करायचं मशीन घेतलं, कागदाला थोडंसं तेल लावलं, त्याच्याने असं पीठ चम्मचने ठेवून घ्यायचं थोडंसं. परत आपल्याला
दुसरा कागद ठेवायचा त्याच्यावरती. जोरात दाबायचं नाही, हळूच असं हलकस असं प्रेस करायचं. बघा हलकस असं प्रेस केलं, छान आपला इथे असं पापड तयार झाला. अजून पण छोटे पापड केले तरी पण चालेल, लगेच कागद निघून जातो तो. मशीनच्या ऐवजी काही प्लेटने वगैरे जरी करून घेतलं ना तरी होईल, किंवा मग लाटून पण होईल तो. हळूच असं काढून घ्यायचं. थोडं थोडं पीठ घ्यायचं. चिकामध्ये आपण जो हिरवा कलर काढून घेतलेला होता ना, ते पापड आपले बघा छान असे मस्त तयार झाले. आता त्याच पद्धतीने मी पिवळ्या कलरचे पापड पण तयार करते. बघा असं थोडा थोडा चिक घ्यायचा, त्याच्यानंतर असंच कागदाने काढून तो याच्यावर हात लावायची पण त्याला गरज नाहीये, हळूच असं प्रेस करायचं. लगेच कागदाचा निघतो तो. त्याच्या अजून जर थोडस तेलाचा हात लावून छान गोळी बनवून घेतली ना तर व्यवस्थित असा आपला गोल पापड तयार होईल. हिरव्या कलरचे पापड बनवून घेतले, त्याच पद्धतीने आपण पिवळ्या कलरचे पण सर्व पापड असे बनवून घेतलेले. आता जो उरलेला चीक आहे ना आपला, त्याच्या आता सफेद कलरचे आपल्याला पापड बनवून घ्यायचे. हलकस असं प्रेस केलं तर लगेच आपला पापड हा तयार होतो. थोडासा हलका असा तेलाचा हात लावायचा, हातावर गोळी करून घ्यायची, किंवा मग असं जरी तोडून घेतला ना थोडस, किंवा चम्मचने टाकून घ्यायचं. एकदा कागदाला तेल लावलं ना परत आपल्याला तेल लावायची गरज नाही. हलकस असं दाबायचं. पाहिजे जाड वाटलं तसं बोटाने पण आपण फिरू शकतो. आपले 3 कलरचे हिरवे, पिवळे व सफेद कलरचे असे कुरडयाच्या चिकापासून असे पापड बनवून घेतलेले. तर मी 2 किलोचा चिक काढलेला होता. 1 किलो मध्ये एवढे पापड बनवले. 1 किलो मध्ये अशाच मी 3 प्रकारच्या कुरडया पण बनवणार आहे. ही वेगळी रेसिपी राहणार आहे. या रेसिपी मध्ये मी फक्त 1 किलो गव्हापासून एवढे सारे 3 कलरचे पापड आपण कुरडयाच्या चिकापासून हे बनवलेले आहे. गव्हाच्या चिकाचे आपण 3 कलरचे पापड जे तयार करून घेतलेले होते ते छान असे मस्त वाळले. आता मी ते तुम्हाला तळून दाखवते. कढई ठेवून तेल तापवून घेतलं. आता आपण एक एक पापड असं व्यवस्थित तळून घेऊ. आधी टाकल्याने सफेद कलरचा पापड बघा, आपला पापड किती छान असा फुलला आहे. एकच नंबर आपले चिकाचे पापड इथे तयार झाले. आता मी तो चाळणीत काढून घेतला. तो पण काढून घेतला. त्याचं जे एक्स्ट्राचं तेल असेल ते पण निघून जाईल व्यवस्थित. त्याच पद्धतीने अजून एक पापड मी तळून घेते. जे आपण गव्हाच्या चिकापासून पापड तयार करून घेतलेले 3 कलरचे, आधी आपण हा सफेद कलरचा पापड तळून दाखवला. 4 पापड तळले. आता तुम्हाला पापडाची साईज दाखवते. वाळल्यावर ही आपली पापडाची साईज आणि हा आपला वाळलेला व तळलेला
पापड. बघा किती छान असे पापड आपले तयार झाले. आता ह्याच पद्धतीने दुसरे टाकला आपण हिरव्या कलरचा पापड. बघा असं किती तब्बल फुगलाय आपला तो पापड. तो पण आपण काढून घेतला. बघा पापडाची साईज बघा. हा पापड बघा आणि हा तळलेला पापड बघा. आता तेलात टाकलंय मी तर बघा केवढा पापड आपला झाला. हा डब्बल पापड. सफेद कलरचे पापड तळून झाले. हिरव्या कलरचे पापड तळून झाले. आता मी तुम्हाला पिवळ्या कलरचे पापड मी तळून दाखवते. पिवळ्या कलरचे पापड एक एक पण तळून मी काढून घेते. गॅस केला बंद. तेल आपलं गरम आहे मस्त. पापड तळून दाखवले मी तुम्हाला. हा बघा आपला हा वाळलेला पापड व हा तळलेला पापड. डायरेक्ट हा बघा डब्बल आपला पापड हा झाला. असा छान मस्त. हे पिवळ्या कलरचे हिरव्या कलरचे कलर थोडस कमी वापरलेलं आहे. तेवढा डार्क हिरवा काय आलेला नाही. असे 3 कलरचे पापड हे आपण एक दिवस मी फॅन खाली वाळवले आणि 2 दिवस उन्हात वाळवले. ते तुम्हाला तळून दाखवले. आजची आपली गव्हाच्या चिकापासून पापडाची रेसिपी ही पूर्ण झालेली. माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा की माझी रेसिपी ही कशी वाटली पापडाची. धन्यवाद.